डान्सबारसाठी रसद आली कुठून? परवानगीसाठी लाखो रुपयांची एंट्री, खात्यातील कारभाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल. म्हैसाळ विजयनगर तालुका मिरज येथे राही पॅलेस डान्सबार सुरू करण्यासाठी डान्सबार चालकाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील काही अंमलदारांना लाखो रुपयांची एंट्री दिल्याची खात्यात चर्चा आहे. तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या डान्सबारची कल्पना न देताच काही अंमलदारांनी परस्पर डान्सबार सुरू करण्यास सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेत आहे. गेल्या वर्षी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी फिर्यादीच्या रकमेवरच काही अंमलदारांनी चांगलाच हात मारला. लाखो रुपयांच्या वाटणीमध्ये अनेक जण असल्याने ते प्रकरण दाबले गेले होते. परंतु आता डान्सबारचे प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये गाजल्याने मिरज ग्रामीण पोलिसांचे नाक पूर्णपणे कापले गेले आहे आणि या ठिकाणी डॅशिंग पोलीस अधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीला चांगलाच चाप बसला होता. परंतु वरिष्ठांना कल्पना न देताच अनेक अवैध धंदे काही अंमलदारांनी परस्पर सुरू केल्याची चर्चा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हद्दीमध्ये अवैध धंदे बंद आहेत असे सांगितले जाते, परंतु डान्सबारसारखे एवढे मोठे कांड काही जणांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय केले का? याची भणक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्हती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. सांगली मिरज शहरासह मिरज तालुक्यामध्ये सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे जोरदार सुरू आहेत. यापूर्वी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छमछम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता, परंतु त्याची बातमी छमछम सुरू होण्यापूर्वीच फुटली, त्यामुळे तो विस्कटला गेला. परंतु मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नियुक्तीस असणाऱ्या चाणाक्ष अंमलदारांनी त्याची भणक या कणाची त्या कणाला लागू दिली नव्हती. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील काही जणांना मोठी रसद देऊन हा डान्सबार सुरू झाल्याची चर्चा खात्यामध्ये सुरू आहे. लाखो रुपयांची एंट्री डान्सबार सुरू होण्यापूर्वी देण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, म्हैसाळ.